सोमवारी अमरावती येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना मिश्किलपणे येत्या विधानसभेत मला आशीर्वाद दिले नाही तर तुमच्या खात्यातले 1500 रुपये काढून घेईल असं वक्तव्य केलं। या वक्तव्यावरून विरोधकांनी रवी राणा यांना चांगलंच धारेवर धरलं। या वक्तव्याचा महाराष्ट्रातील सर्व राजकीय स्तरातून निषेध करण्यात आला। विशेष करून महायुतीच्या सर्व नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत रवी राणांच्या वक्तव्याचा निषेध केला। रवी राणांचं हे वक्तव्य म्हणजे महिलांचा अपमान आहे अशी बाब समोर ठेवून शहर महिला काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला। रवी राणांच्या फोटोला मंगळांचा हार घालून त्यांचा निषेध करण्यात आला। यावेळी महिला काँग्रेसच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्या प्रामुख्याने उपस्थित होत्या। रवी राणाला आम्हाला विचारायचं आहे की जे आमच्या लाडकी बहीण योजना राबवलेली आहे शासनाने, ही काय यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून यांनी राबवलेली आहे का? लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो महिलांचा इम्पॅक्ट झाला आणि यांच्या मनामध्ये एक भीती बसली की आता महिला यांना मतदान करणार नाही आणि त्यामुळे त्यांनी ही लाडकी बहीण योजना काढली होती। आणि लाडकी बहीण योजना आम्ही वारंवार सांगत होतो की ही योजना जी आहे ही फसवी आहे, परंतु तरीही आम्ही चूप होतो, कारण जर 1500 रुपये आमच्या भगिनींना मिळत असेल तर आम्ही आनंदी होतो। परंतु ज्या पद्धतीने 2014ला यांनी महिलांना फसवलं त्याची पूर्ती पुन्हा 2024ला करण्यासाठी यांनी ही योजना काढली होती। यांचं महिलांवर असलेलं प्रेम हे वारंवार दिसून येतं। लोकसभेमध्ये सुद्धा सर्वांनी बघितलं की यांच्या बहिणी किती लाडाच्या आहे। आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरलो असताना यांनी बहिणीवर केलेलं प्रेम मतदानाच्या रूपाने महिलांनी दाखवून दिलं। आणि मी जाहीर आव्हान करते महाराष्ट्रातल्या महिलांना की लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटला जर यांनी हात लावला तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस काय यांना आम्ही दाखवून देऊ। आणि यांच्यात जर धम्मक असेल तर यांनी लाडकी बहीण योजनेला हात लावून दाखवावा। तो हक्क आमचा आहे, ते पैसे आमचे आहे आणि तो हक्क आम्ही घेणारच। रवी राणांना सुद्धा मला सांगायचं आहे की हे पैसे तुम्ही काही तुमच्या अकाउंटमधून राणाजी दिलेले नाही आहे। हे अकाउंटमधून जर दिले असते तर तुम्हाला सांगते की जी तुमची लोकसभेमध्ये धावपळ झाली ना, ते पैसे वाटून साड्या वाटून तरीही सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे। आणि ही योजना जी आहे ही योजना मुख्यमंत्र्यांनी जी राबवली आहे, मुख्यमंत्री काही एका पार्टीचा नसतो, मुख्यमंत्री हा पूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। पैसे जे आहे महाराष्ट्रातील जनतेचे आहे, ते तुमच्या बापाचे पैसे नाही आहे। म्हणून ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केलेली आहे, आज या महिलांनी बांगड्या भरलेल्या आहे। मी तर म्हणते बांगड्या सुद्धा भरू नये, वेळ आल्या ज्या रस्त्यावर सापडतील ना त्या रस्त्यावर ठोकण्याचं काम महाराष्ट्रातली महिला काँग्रेस यांना करणार आहे। त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या आशा वर्करला सांगितलं, ज्या आशा वर्कर गावागावामध्ये जाऊन यांची सेवा करतात त्या आशा वर्करला या शब्दात उपमुख्यमंत्री म्हणतात की 10,000 रुपये महिना आम्ही तुम्हाला देतो, तुम्हाला कमी पडल्यास तुम्ही लाख रुपये महिना मागाल। अहो तुमची काय नियत आहे लाख रुपये द्यायची? 1500 रुपये द्यायची तुमची नियत नाही, तुम्ही लाख रुपये देऊ शकता? या उलट महालक्ष्मी योजना जी काँग्रेसनी काढली ती महालक्ष्मी योजना तुम्ही राबवा, तेव्हा आम्ही म्हणू की महिलांच्या बाजूने तुम्ही आहे। परंतु ज्या पद्धतीची दमदाटी तुम्ही सुरू केली आहे रवी राणा, आम्ही अमरावतीत आलेलो आहोत। जर तुमची हिंमत असेल तर चौकात येऊन आम्हाला सांगा की 1500 रुपये आम्ही आमच्या महिलांच्या अकाउंटमधून वापस घेऊ, मग आमची महाराष्ट्रातील सोडा जिल्ह्यातलीच महिला काँग्रेस तुम्हाला सांगेल की त्या अकाउंटला तुम्ही कसा हात लावता। आल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा चिडून गेले। त्या चिडीच्या याच्यावर त्यांनी सांस्कृतिक भवनमध्ये कार्यक्रम घेतला पत्र वाटेबद्दल, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं आणि एवढ्या सगळ्या महिला असताना मला एक मत दिलं तर बरं, नाही तर तुमच्या अकाउंटमध्ये तुम्ही पैसे काढून घ्या। यांच्याकडे बापाचे पैसे आहेत का? मुख्यमंत्र्यांनी दिलेली योजना हे त्यांना माहिती नाही, अजून योजना लागूच व्हायची आहे, झालीच नाही, महिलांना पैसे मिळालेच नाही। अकाउंट काय यांचे याचे आहेत का? बँकेच्या अकाउंटमधून महिलांचे पैसे काढून ते बँका यांनी खरेदून घेतले आहेत का? आम्हीच आज महिला काँग्रेसकडून आम्हीच नवनीत राणाला 1500 रुपये महिला काँग्रेसकडून मनी ऑर्डर करू, आम्ही परत मागणार नाही। आमच्या बहिणीला ओवाळणी दिलेला हा भाऊ जर म्हणतो आहे पाठीशी एक भाऊ बहिणीची पाठ राखत असतो, हा नवनीत राणा बहिणीच्या ओवाळणीचे पैसे हा मागत आहे, हा खरंच जनप्रतिनिधी नाही। ही महिला काँग्रेस त्यांना दाखवून देईल आणि महाराष्ट्रातल्या महिला सर्व धडा शिकवतील।